आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात आणि लगेचच जाऊयात मॅचच्या दिशेनं। सेमीफायनलची दुसरी लढत तुमच्या समोर टीम फाईट करतीये ती आगासन आस्था हिप्रा आगासन आणि त्यांना फाईट करतीये टीम देसाई। या दोन टीम मध्ये ऐकूया खेळाचं पहिलं सत्र। भागेश मात्रे यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। थँक्यू सौरभ पाटील। मागच्या मॅच मध्ये तुम्ही मोठा उलटफेर पाहिला। नेहमी आम्ही म्हणत असतो की 35 धावा जर लो स्कोरिंग वाटल्या असल्या ना तरी अशाच प्रकारे लो स्कोरिंगच्या मॅचेस तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळतात आणि तेच घडलं। परंतु या मॅचला आपण म्हणणार आहोत देसाई 40+ वर्सेस आगासन 40+। किशोर मुंडे पहिलाच बॉल खेळण्यासाठी बॉल हव मध्ये मागे चाललाय। बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झाला त्याचाच फायदा कदाचित उचलला। दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकिंग वरती फेकी आली जरूर आणि या पहिल्याच बॉल वरती सिंगलने धावपलकाला सुरुवात झाली आहे। देसाई 40+ आणि आगासन 40+ या दोन टीम मध्ये आपण ही लढत पाहत आहोत। सेकंड सेमीफायनल या मॅच मधून जो विन होईल तो पुढे जाईल, पुढच्या फेरीमध्ये तो होईल दाखल। मग शेवटची मॅच खेळण्यासाठी त्यांनाही खरतर मोठ्या अपॉर्च्युनिटीज असतील, परंतु या अपॉर्च्युनिटीज जर स्वीकारायच्या असतील तर या दोन टीमला आता लढत आपल्या प्रतिस्पर्धी संघाला खूप चांगली द्यावी लागेल। किशोर मुंडे आणि कृष्णा मडवी ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये टीम आगासनच्या माध्यमातून एका बाजूला साई मात्रेचं पहिलं षटक पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे। विकास मात्रे जर हॅट्रिक घेतली तर वैभवभाई पाटील यांच्याकडनं 2000 रुपये विकेट हॅट्रिक साठी। लेफ्ट बॅट्समन आहे कृष्णा मडवी, तो असेल स्ट्रायकिंग इन वरती, त्याच्या समोर साई मात्रे। हो बॉटम एंड सुंदर परफेक्ट मिडल झालाय। बॉल अगदी इनफिल्डला क्लिअर करून चालाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। इथनं तडाखा तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे साई मात्रेवरती कृष्णा मडवीचा प्रहार पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला गेला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। सुंदर फटका होता, टायमिंग प्रॉपर मिळालं। फटक्यासाठी जागा शोधली होती लॉंग ऑफची। या ठिकाणी काय षटकार आहे का? यस षटकार आहे, तोच आम्ही वेट करत होतो। त्या ठिकाणी षटकार आले आणि षटकाराने टीमची धावसंख्या 7 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आणि तडाखा आपण पाहिला साई मात्रेवरती। यावेळेला चांगला बॉल आहे, विकेट मिळू शकते। विकेट कीपर कॉन्फिडेंटली बॉल खाली आले, विकेट मिळतीये ती म्हणजे पहिली षटकाराचं प्रत्युत्तर कृष्णा मडवी बाद। सन्माननीय नामदेव
यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर वैभवभाई पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाची धनराशी. पहिलं षटक सुरू आहे. नुकतीच एक विकेट आली. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज गेलाय तो म्हणजेच बिंदास. एक विकेट मिळाली आहे ती म्हणजे साई म्हात्रेला आणि त्यांनी आता सुरुवात केली आहे. राऊंड द विकेटने चांगल्या लेंथ वरती हार्ड लेंथ वरती बॉल पडला. असं वाटलं बिंदासला की कदाचित ऑफस्टंपचा बाहेर चेंडू चाललाय की काय, परंतु कॉन्सन्ट्रेशन हे अंपायरचं चांगलं होतं. त्याने लगेच दर्शवला गेला की हा डॉट बॉल आहे. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त बॉल साई म्हात्रेने फेकला नाही. सुरुवात दोन्ही टीमची चांगली झाली. एका बाजूला 7 धावा बनल्यात. राऊंड द विकेट. राऊंड द विकेटने चांगला बॉल गतीचा आला. बॅट आणि बॉलचं जरूर कमकुवत ही कनेक्शन नव्हतं. थोडासा वरती बॉल लागला. त्या अनुमानाने लेग बायचा इशारा या ठिकाणी अंपायर्सने आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. सध्या तर या सिंगल डबल्स बनतायत ना, हे षटक प्रॉपरली जर थोडंसं पुढे गेले ना तर कदाचित बाकीच्या 3 ओव्हरमध्ये धावा बनवू शकतात. परंतु आज शेवटचा बॉल कशा प्रकारे पडेल. राऊंड द विकेटने चांगला बॉल लेंथ बॉल होता. पडल्यानंतर अगदी बाउन्स झाला. चेंडूला थोडंसं टॉस केलं गेलं. अशा प्रकारे पहिल्या षटकाचं यशस्वी केलं संपन्न. जिथे पहिला गडी बाद झाला कृष्णा मडवी टीम आगासन 40+ माध्यमातून आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 1 गडी बाद 8. दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय दिलीप पाटील. पहिला चेंडू चांगला. हलकीशी अपील झाली. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो लेग बाईटचा. एक सिंगलने टीमची टोटल आता पुढे सरकते. टीमची धावसंख्या 9. आगासन 40+ आणि देसाई 40+ असा सामना तुम्ही बघत आहात. बहुत तयार. फास्ट एट फुल टॉस समोर होता. चॉप केलं गेलं. फक्त दिशा देण्याचं काम. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जरूर आपण पाहिलं तर फिल्डरच्या हातामध्ये झालं. तिसरीचा अटेम्प्ट केला. फंबल झाले फिल्डर आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचलला जातोय. कॉन्सन्ट्रेशन खूप सुंदर होतं. ज्या अनुमानाने गरज होती की फंबल झाल्यानंतर संधी शोधायची आहे ती संधी शोधली गेली. खरं तर बॉलही चांगला होता. त्याच्यावरती प्रत्युत्तरही चांगलं. बॉलला फक्त चॉप केलं. चॉप करून दिशा दिली गेली आणि या बॉलवरती मिळतात धावा. 2-2ने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 12 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये ना दिलीप पाटीलने जी सुरुवात केली ना ती अप्रतिम केली आहे. यॉर्कर बॉल. फलंदाज होईल बाद. प्रत्युत्तर नव्हतं. यॉर्कर बॉल आला. त्याच्यानंतर पडल्यानंतर डिरेक्टली स्टिक वरती दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. ही सफलता दिलीप पाटीलला मिळत असताना इथे फलंदाज बाद होतोय बिंदास मुंडे. वाढली आहे कारण आगासन 40+ टॉस गमावल्यानंतर त्यांना बॅटिंग करावी लागली. देसाई संघाच्या कॅप्टनच्या बाजूने तो टॉस लागला आणि हा क्रिकेटचा खेळ रिस्पॉन्सिबिलिटीचा असतो जिथे तुम्हाला रिस्पॉन्सिबल स्वतः व्हावं लागतं. सध्या तरी 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय आणि आलाय आता मैदानाच्या आतमध्ये बाळाराम बेडेकर. क्षमता गुणवत्ताना या खेळाडूकडे ठासून भरलेली आहे. परंतु समोर दिलीप पाटीलचा सुंदर षटक या ठिकाणी चालू आहे. त्याच्या समोर अगदी तो उभा. या वेळेला चांगला फटका होता. ऑन साइडला ड्राईव्ह करता डीप मध्ये काऊ कॉर्नर मिसफील्ड झाली. बॉल मागे चाललाय. आतापर्यंत बॉलरने एकही मिस्टेक केली नाही परंतु इथनं फिल्डर मिस्टेक करत असताना येतो हा फटका बाळाराम बेडेकरचा. देऊन जाईल धावा 4. हा चौकार.
बॉलने त्याच्या अगेन्स्ट हा चौकार आलाय. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. बॉल मध्ये विकेट मिळू शकते. लॉंग ऑफ आले फिल्डर, कॅच ड्रॉप. बॉल मागे चाललाय. या ठिकाणी 2 धावा ही कंप्लीट होतात. हनुमान पाटील त्या ठिकाणी होते. तिसरीचा अटेम्प्ट केला गेलाय. थांबवलं गेलंय ते म्हणजेच बाळाराम बेडेकरनं, कारण ही रिक्स आता उचलायची नाहीये. सध्या तरी ना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चुका काय काय तुम्हाला क्रिकेटमध्ये भोगाव्या लागतात ना एका चुकीने, ते तुम्ही मागच्या मॅचमध्ये पाहिलं. राकेश पाटील आणि सिद्धू भोईर यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झाला आणि त्या अन्यथा ती मॅच कुठे वळली तेही तुम्हाला पाहायला मिळालं. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला चुका खूप कमी कराव्या लागतात. यावेळेला बाळाराम बेडेकरसाठी गतीने टाकला जाणारा हा बॉल दिलीपचा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. अंपायरचा इशारा, लेग बायची एक सिंगल. टीमच्या टोटलमध्ये होईल 8 ॲड. हे षटक आपण जर पाहिलं तर संपेल दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाडी गमावले गेल्यात. जिथे अगासन 40+ बॅटिंग करतोय त्याच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 19. 19 स्कोर कार्ड. आणि खरं तर स्पेशली मी कौतुक करेन ते म्हणजेच फॉर्च्यून इव्हेंट्स. पहा सध्या तरी घड्याळामध्ये वाजल्यात 12:03 झाली. खरं तर या स्पर्धेला आपण 4:30 वाजता सुरुवात केली आहे, परंतु तेव्हापासून आमचा जो ऑपरेटर आहे तो ऑपरेटर एका जागेवरून हललाही नाही आणि त्याचं जेवण आता होतंय. तोही एका बाजूला काम आणि एका बाजूला जेवण. आणि आमच्या कल्पेश पाटीलचंही जेवण होणं बाकी आहे. म्हणून आपण म्हणत असो ना की क्रिकेट हा रिस्पॉन्सिबिलिटीचा खेळ आहे. मग ते डीजे ऑपरेटर असो, थेट प्रक्षेपण असो, स्कोरर असो वा समालोचक असो. आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये ना मी स्पेशली कौतुक नेहमी थेट प्रक्षेपणचं करत असतो. का माहिती आहे कल्पेश दादा? कारण सगळ्यात आधी येणारे लाईव्ह टेलिकास्टवाले आणि सगळ्यात उशिराही जाणारे तेच असतात. सो फॉर्च्यून इव्हेंटची वाहिनी सुंदर सध्या तरी कार्य करते, त्यांचंही करूया आपण खूप सारं कौतुक. नितीन पाटील आला तिसऱ्या ओव्हरमध्ये. धावसंख्यात 19. सध्या तरी दबाव आहे अगासन 40+ वरती, कारण धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात थोड्याशा कमी आहेत. आणि त्या अनुमानाने आता बालाराम पाटीलला आपल्या बॅटचा पेस या ठिकाणी ओपन, बालाराम बेडेकरला आपल्या बॅटचा पेस या ठिकाणी आता ओपन करावा लागेल. नितीन पाटीलचा बॉल खुलवट टप्प्याचा होता, खोदून काढलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी थोडेसे पुढे आले हलवार पद्धतीने. त्यालाही माहिती की 2 धावा पूर्ण होतील, त्या अनुमानाने अलगद पद्धतीने आले आणि या 2 धावेने टीम आता पुढे सरकत असताना 21 या आकड्यावरती. 2 ओव्हर जे कमालीचे राहिले ना, 2 ओव्हरमध्ये जो कमबॅक झालाय ना तो आता मोडावा लागेल. कारण देसाई 40+ कडे बॅटिंग चांगली आहे. त्यांच्यामध्ये 2 गोलंदाज जर आपण पाहिले तर त्यांची कामगिरी सुंदर राहिली आणि विसरून चालणार नाही साई मात्रेची मागच्या मॅचची इनिंग. सो सध्या तरी चांगला स्कोर उभा करावा लागेल या ठिकाणी. ओव्हर द विकेट लेंथ बॉल होता, बॉल मागे चालला, विकेट किपरनं निसटल्यानंतर फाईन लेगने कव्हर केला. कदाचित बॅटची कडा असू शकते, कारण हलकासा आवाज या ठिकाणी, नक्कीच हलकासा आवाज आला होता. त्या अनुमानाने बॅट कट होती, पण तो विकेट किपरच्या अगदी हाताच्या समोर तो बॉल पडण्यात आला. पण तो प्रशंसा आपण करूयात की ज्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जास्त गेल्या नाही ना, त्याच स्तरावरती त्याच पावलावरती पाऊल टाकून सध्या तरी नितीन पाटील बॉलिंग करतोय. कारण त्यांनी 2 बॉलमध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 22. स्ट्रायकिंग इन वरती किशोर मुंडे जो आघाडीला गेलाय. ओव्हर द विकेटने फुल टॉस, छोट्या पॅकलिपचा वापर, ऑन साईडला बॉल चलाय. दुसरी तर जरूर अटेम्प्ट करतील, कारण बॉल कडे फिल्डर पोहोचण्यासाठी भरपूर वेळ होता. त्याचाच फायदा उचलवला गेला, कारण बॉल अगदी बॅटमधून निघाला तेव्हा हलवार पद्धतीने आला. त्या अनुमानाने या बॉलवरती मिळतात धाबा 2. 2ने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24 या आकड्यावरती 24 ऑन स्कोर कार्ड. आपण सुरुवातीला जे 2 हादरे पाहिले ना त्याच्या मधनं आता वावरतोय तो म्हणजे अगासन 40+. कारण किशोर मुंडेची आता सुरुवात चांगली झाली आणि एका बाजूला बालाराम बेडेकरने आपल्या टीमला थोडंसं मोठ्या फटक्याने पुढे नेलंय. बहुत यार थोडेसे पुढे आले, पावलांचा वापर, समोर खेळतात, फिल्डर अगदी आहेत परंतु पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न. क्रिकेट विथ द फुटबॉल हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळालं. पंचांचा इशारा की बॉल बाउंड्रीच्या बाहेर, हा चौकार. फटका सुंदर होता, ज्याप्रमाणे बॉल आला अगदी बॉल यॉर्क स्वतःला ब्लॉक करून न घेता स्ट्रोकसाठी जागा बनवली गेली. आणि लॉंग ऑफला जे फिल्डर होते अगदी आपण पाहिलं तर पायाच्या साहाय्याने त्या बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि इथनं चौकार आलाय. आणि चौकाराने सध्या तरी 9 धावा खर्च केल्यात नितीन पाटीलनं. आणि हा चौकार आपण पाहिला किशोर मुंडेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या पुढे जाते 28 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3चा खेळ या ठिकाणी सुरू आहे. ओव्हर द विकेटने चांगला बॉल, चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच
या आधीच्या बॉलवरती तुम्ही चौकार पाहिला, जिथे अडवण्याचा प्रयत्न असफल राहिला, परंतु सफल आहे आता तरी नितीन पाटील, कारण 5 चेंडू त्याने फेकल्या गेल्यात, फक्त 9 धावसंख्या दिल्यात. याच्या अगोदर दिलीप पाटीलने 9 दिल्या होत्या, त्याच्या अगोदर साई मात्रेने 7, आणि आज शेवटचा बॉल खरं तर अगदी निर्णायक असणार आहे, ते म्हणजेच या ओव्हरमधला शेवटचा बॉल पुढे आले, फुटवर्कला फॉलो केलं गेलं, ऑफ स्टंपवरती बॉल टाकला गेला, तोही वेगाने. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 28, आगासन 40+. इनिंग ब्रेकमध्ये ओम नर्मदेश्वर किरवली आणि टीम नावालीचे कॅप्टन तुम्हाला टॉससाठी यायचं आहे, कारण आधी आपण रेग्युलर फायनल खेळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण 40+ची नक्कीच फायनल खेळवणार आहोत. सो विनंती करूयात, टीम ओम नर्मदेश्वर किरवली आजच्या नाईटमध्ये उलटफेर करणारा तो संघ, आणि त्यांच्या विरोधात आता असेल टीम नावाली, ज्याने नारिवली संघाला परास्त केलं. रेग्युलरमधून ना आपण 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये पाहिला, परंतु आतापर्यंत फक्त 2 टीम्स उरल्यात, म्हणजे 14 संघांचा काशा गुंडाळला गेलाय आणि 2 संघ आजच्या दिवसामध्ये तुम्हाला मेगा फायनल खेळताना पाहायला मिळतील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28. सन्माननीय करण पाटील यांचा सन्मान आपण करूयात. मंचावरती विराजमान असलेले आमचे करण पाटील एवन जोडीच्या माध्यमातून तो सन्मान आपण करूयात. हँडसम, डॅशिंग अँड डायनामिक सन्माननीय करण पाटील यांचा सन्मान आपण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून रेग्युलर टीमसाठी मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी फ्रीज आपल्याला पाहायला मिळाली. सो करण पाटील यांचा सन्मान आपण एवन जोडीच्या माध्यमातून करत आहोत. नाना पाटील आणि सन्माननीय उत्तमजी पाटील या 2 मुख्य आयोजकांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. दरम्यान आपण किसन म्हात्रेचे षटक शेवटचं पाहत आहोत. पहिलाच बॉल त्यांनी फेकला, लीडिंग एज होती, बॉल हवेमध्ये होता, कॅच ड्रॉप झाली, त्याच अनुमानाने 2 धावा कंप्लीट झाल्या. बालाराम बेडेकरची कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर मिळाला 2 धावा. 2 धावेने टीमची धावसंख्या 30 या आकडावर. ओव्हर द विकेटने आता चांगला लेंथ वरती बॉल पिच झाला. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल ना तर तुम्ही समोर आक्रमक बॅट्समनला बीट करू शकता. इथे व्हेरिएशन दाखवलं, थोडासा कमी गतीचा बॉल पडल्यानंतर थोडासा संत आला, सावध झाला नव्हता बाळाराम बेडेकर आणि दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट फेकतोय. ओव्हर द विकेटने सुपर टायमिंग आहे का ते पाहावं लागेल. हा सुपर टायमिंग आहे, सुंदर कनेक्टिव्हिटी, बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालं तेव्हा टक असा साऊंड होता आणि बॉल चला बॉर्डर लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नर फेस क्लिअर करत असताना षटकार. काय सुंदर टायमिंग जुळायला गेलं. हे करण पाटील तुम्हाला पाहायला मिळतात टेलिव्हिजन स्क्रीनवरती. हा चेहरा तुम्हाला सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. खरं तर त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी रेग्युलर टीमसाठी फ्रीज देण्यात आली, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला. व्हाईट बॉलचा इशारा आला अंपायरचा आमच्यापर्यंत. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 37. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू. पाहू तयार. किसनचा हा बॉल पुन्हा एकदा स्लो आला, मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या वरच्या भागाला लागला. जेव्हा बॅट रिव्हर्स झाली त्या अनुमानाने आपण जर पाहिलं तर फर्स्ट स्लिपमध्ये बॉलची अडवणूक या बॉलवरती मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते 38 या आकड्यावरती. माफ करा, 38 धावा आहेत. सध्या तरी आपण 4 बॉलमध्ये पाहिले ना तर 1 षटकार आलाय, त्याला बघता खूप चांगला कंट्रोल आहे. यावेळेला सुंदर फटका, अप्पर कट, हा काय अंदाज होता. सुंदर फटका, टप्प्याला फक्त पाहिलं, बॉलला दिशा दिली परंतु खूपच वेगाने फिल्डर पोहोचला गेला. चांगले एफर्ट, फिल्डिंग ही चांगली झाली. पा किती दूरवरचा प्रवास करून त्या ठिकाणी फिल्डर आला. आपण तुळशीरामला पाहिलं, अगदी जलद गतीने तो आला. आणि हे खरं तर क्रिकेटसाठी देणारं आपलं समर्पण असं. कारण असं म्हटलं जातं ना की 2.5 शब्दाचं भाग्य, 3 शब्दाचं नशीब. 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी क्रिकेटमध्ये तुम्हाला 4 शब्दांची मेहनत करावी लागते आणि ती मेहनत तुम्हाला तुळशीरामची पाहायला मिळाली. या बॉलवरती मिळतात धावा 3. एकंदरीत बॉल समाप्त झाल्यात. या ओव्हरमधले 5.
शेवटचा बॉल होता बालाराम बेडेकर साठी, ऑनसाइडला खेळू शकले नाही, परंतु एका बाजूला संधी होती टीम देसाई 40+ ला, परंतु या ठिकाणी बॉल हातामध्ये आणून या ठिकाणी स्टंप नक्कीच लावला गेला. अशा प्रकारे षटक संपली. 4 फर्स्ट इनिंगचा खेळ संपन्न आणि या फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण धावा जर पाहिल्या तर बनल्या गेल्यात ते म्हणजेच 42 आणि 43 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी आता पूर्ण करावे लागेल, ते म्हणजेच देसाई 40+ ला. मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिल्या तर सध्या तरी स्कोअरबोर्ड वरती पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 42 बनल्या गेल्या, 2 गडी बादी झाले. 43 धावसंख्येचं टार्गेट, हे टार्गेट 40+च्या आजच्या रात्रीमध्ये ना तुम्ही भरपूर वेळा 40च्या वरती टार्गेट तुम्ही पाहिलं, परंतु मागची मॅच काही रंगली गेली. ज्याप्रमाणे आपण एक संघर्ष बघत असतो ना की जिद्द, चिकाटी आणि समर्पण या वर्षामध्ये तुम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक अनुभवला. त्याच्यामध्ये त्यांच्या मोठ्या बॅनर्सवरती हे 3 अक्षरे होते की जिद्द, चिकाटी आणि समर्पण. या तिन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या ओम नर्मदेश्वर किरवलीच्या सर्व खेळाडूंमध्ये. आणि काय बॉलिंग झाली. खरं तर बॉलिंग हा मेन तुमचा मुख्य अस्त्र असतो आणि बॉलिंगच्या माध्यमातून काय घडू शकतं ते ओम नर्मदेश्वर किरवली या संघाने दाखवलं गेलं आणि आपला विजयाचा शिक्का मोर्तब केला गेला. त्या अनुमानाने आपण जर ओम नर्मदेश्वर किरवलीला पाहिले गेले ना तर वल्लभच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा होते, तिथेही त्यांच्या बॉलिंगच्या माध्यमातून त्यांनी सामने जिंकले गेले. आणि या हंगामामध्ये ना स्पेशली त्यांची बॉलिंग ही त्यांची अट्रॅक्टिव्ह राहिली. आणि या सध्याच्या सिच्युएशनला पाहिलं ना तर पेंदर या ठिकाणी सुपर 12ला ही ओम नर्मदेश्वर किरवली संघ पोहोचला गेला, तोही बॉलिंगच्या माध्यमातून. त्याच्यामुळे त्यांची बॉलिंग ही पाहणं नक्कीच आजच्या हंगामामध्ये खूप चांगली राहिली. परंतु आपण या अगासन 40+ आणि देसाई 40+ मध्ये ही मॅच पाहत आहोत. 42 बनल्या गेल्यात, 43चं टार्गेट. या ठिकाणी कशा प्रकारे सर होईल ते आपण नक्की सेकंड इनिंग मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. देखण्या रूपाची स्पर्धा तब्बल आजची शेवटची रात्र. अध्यक्ष 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे श्री अर्जुनभाई पाटील, त्यांच्या समेत प्रकाशजी म्हात्रे उपाध्यक्ष, प्रमोदजी दादा मडवी उपाध्यक्ष, या सगळ्यांच्या खरं तर मान्यतेनुसार या स्पर्धेला आपण भेट देत आहोत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ओमकार पाटील जे रेग्युलर टीमचे खरं तर कॅप्टन आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम एकत्र बसून अगासन 40+ आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने ते आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हॅलो, माईक चेक. टॉस साठी यायचंय ओम नर्मदेश्वर किरवली आणि टीम नावाली, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. एक सन्मान आपण या दरम्यान करूयात. मंचावरती विराजमान असलेले आमचे पाहुणे बाळाराम परशुराम पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. शिवसेना विभाग प्रमुख आणि माजी सरपंच नागाव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. हॅलो, माईक चेक. ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री माननीय सन्माननीय बाळाराम परशुराम पाटील यांना इथं सन्मानित करणार आहोत. आपले गावचे आयोजक उत्तम पांडुरंग पाटील तसेच नाना बच्चू पाटील
यांचे शुभे हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच बालाराम परशुराम पाटील शिवसेना विभाग प्रमुख यांना आता इथे सन्मानित करणार आहोत. आपले नाईट स्पर्धेचे आयोजक उत्तम पांडुरंग पाटील तसेच नाना बच्चू पाटील यांचे शुभे हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. खूप सुंदर असं आयोजन आपण इथे ठरवलेलं आहे. चांगल्या पद्धतीने आपल्या गावामध्ये प्रथमच डे नाईट टुर्नामेंट्स आयोजित केले आहेत. उत्तम पांडुरंग पाटील तसेच नाना बच्चू पाटील यांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे आयोजन इथे शेवटचा दिवस आहे ह्याचा तरी सन्मानित करतो बालाराम परशुराम पाटील यांना. तरी आपण समालोचन करायचं आहे. 43 धावाच्या चेसला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. एका बाजूला डिफेंड करण्याचाही प्रयत्न असेल ओमसाई आगासन 40+चा. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये साई मात्रे आणि जितू पाटील पाहायला मिळतो आणि स्कोरवरती धावा आहेत 3. यावेळेला चांगला बॉल कदाचित कडा असू शकते का हाचा प्रश्न विचारला जाईल कारण अशा लेन बॉलवरती नेहमी अपील करत असतात फिल्डर. आपल्यालाही माहिती की कदाचित ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पडला तर व्हाईट बॉल गाळण्यासाठी सुद्धा अशा अपील्स केल्या जातात. त्या अनुमानाने अपील जोरदार होती. बालाराम बेडेकरचा तुम्हाला हा बॉल चांगला पाहायला मिळाला आणि त्या अनुमानाने जर आपण पाहिला तर हा डॉट बॉल येतोय. बहुत यार राऊंड द विकेट हे बॉल अगदी पाहायला गेला. आपले युवा समाजसेवक करण बाबू पाटील यांच्या शुभे हस्ते आपण टॉस उडवण्याचा कार्यक्रम करणार आहोत. करण बाबू पाटील यांना विनंती असणार आहे किरवली वर्सेस नावल यांच्यामध्ये टॉस होणार आहे. तरी आपले गावचे युवा समाजसेवक करण बाबू पाटील यांच्या शुभे हस्ते आपण टॉस उडवण्याचा कार्यक्रम करणार आहोत. तसेच हा सामना सुद्धा 4 षटकांचा राहणार आहे आणि किरवली संघाने टॉस विन झालेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. त्यांची सुद्धा जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. चांगला फटका आहे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो की षटकार 43 धावसंख्या बनवायच्या. त्या अनुमानाने भरपूर काळ शांत राहणारा फलंदाज अखेरकार त्याच्या बॅटमधून हा षटकार तुम्ही पाहिला गेला. जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला साई मात्रे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. ना या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती पहा तुम्हाला दाखवलं जातं की किती बाउंड्रीज किती सिक्सर या स्पर्धेमध्ये लागले गेले आणि ज्या अनुमानाने आपण जे टेलिकास्ट पाहत आहोत ना ते अगदी नीट अँड नेटकं हे टेलिस्कार्ड आहेत. 315 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लागल्यात आणि षटकार जर आपण पाहिले तर 180 षटकार 188 षटकार या स्पर्धेमध्ये लागले. या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करणं ना खरं तर एक चांगल्या टेक्निकल टीमकडे आपण नेहमी जात असतो. सो फॉर्च्यून इव्हेंटची ही वाहिनी क्रिकेट स्पर्धा तेवढीच चांगली कव्हर करत असते तेवढी बैलगाडा शर्यतीसुद्धा जास्त ही वाहिनी खरं तर कव्हर करत असते. आणि अजूनपर्यंत जर फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या स्पर्धा या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2ला सुरुवात सुनील मुंडे. ओव्हर द विकेटने बॅट फिरली गेली. वेगाने बॉल आला होता परंतु त्याला खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टप्पा पडलाय आणि बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल क्रॉस होत असताना बॉर्डर लाईनच्या बाहेर हा चौकार. बाहेर गेलाय जिथे चौकार आला. चौकार टीमची धावसंख्या 17. 43च्या चेसला सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. देसाई 40+ला. ओव्हर द विकेटने आता लेन थोडीशी ऑफस्टंपवरती ठेवण्यात आली. आपल्या माइंडमध्ये ना या सगळ्या गोष्टी चालायला हव्यात.
कारण आपल्याला ज्या लेंथवरती फटका बसलाय, आपल्याला ज्या लेंथवरती मोठा फटका आलाय, त्या लेंथवरती वारंवार बॉल पिच करण्याच्या नादामध्ये आपण भरपूर काही गोष्टी गमवत असतो. त्याच्यामुळे इथलं लेंथ थोडीशी वेगळी यूज केली गेली. ऑफस्टंपवरती बॉल टाकला आणि इथनं डॉट फेकत असताना बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. टप्पा पडल्यावरती या बॉलला तुम्ही अडवू शकत नाही. या ग्राउंडवरती बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. हा मी प्रेक्षक तुमच्यापर्यंत एक अनाउन्समेंट पोहोचवतोय की ज्या कोणी प्रेक्षकांनी शेकोटी जर पेटवली असेल ना, तर मित्रांनो कृपया करून बंद करा. कारण धूर तो मैदानाच्या आतमध्ये येतो. त्याच्यामुळे आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षकांसमोर क्लीन पोचवता येत नाहीये, कारण त्या फ्रेममध्ये फक्त धूर दिसतोय. त्याच्यामुळे विनंती करूयात आमचे लाडके प्रेक्षक कृपया करून शेकोटी बंद करायची आहे. हॅलो, सर्वांना विनंती असणार आहे, कोणी शेकोटी पेटू नका प्लीज. या कार्यक्रमाला, या स्पर्धेला सर्वही सहकार्य करायचं आहे. सर्व प्रेक्षक लोकांना विनंती असणार आहे की कोणी शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. सर्वांना रिक्वेस्ट आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये हा षटकार आलाय, षटकार नंबर 189 वा 188 वा षटकार आपण पाहिला होता पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु आता इथनं षटकारांचा रेशिओ वाढवला जातो आणि नुकताच षटकार जर आपण पाहिला तर आलाय फलंदाज जितू पाटीलच्या बॅटमधून. इक्वेशन कमी करणारा हा षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मोठे फटके पाहायलाच मिळाले आणि या षटकामध्ये एक येतोय. खोलवर टप्प्याचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, परंतु वॅकेंड एरियामध्ये बॉल पडेल. विकेट जरूर मिळाली असती, परंतु बॉलरने जो धावा घेतला तो आपण पाहिला गेला तर वॅकेंड एरियामध्ये बॉल पकडण्यासाठी. त्या अनुमानाने जर आपण पाहिलं तर या बॉलवरती मिळते धाव ती म्हणजेच 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना 29 या आकड्यावरती 43चा चेस आहे. त्या अनुमानाने जर एखादी विकेट जर आली ना, स्पेशली भागीदारी जर फोडण्याचा प्रयत्न केला ना एखाद्या गोलंदाजाने, तर कदाचित या धावसंख्या वाचू शकते. संघ आगासन 40+, देसाई 40+ वर्सेस आगासन 40+ असा चालू असलेला सामना. ओव्हर द विकेट लेन बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला प्रॉपर क्लिअर केला गेला. बॉल चाललाय खूपच वेगाने, डीपमध्ये कव्हर्सला अडवण्याचा प्रयत्न फिल्डरचा, परंतु नाकामी ठरले. अखेरकार बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरच्या हा चौकार. त्यांच्या माध्यमातून चांगलं भोजपुरी संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. आणि रात्रीचा सध्या क्रिकेटचा खेळ सुरू आहे, थंडी वाजते, क्लायमेट चेंज झालाय. क्लायमॅक्स ही प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला बदलताना पाहायला मिळतोय. आणि मागच्या मॅचचा क्लायमॅक्स जर तुम्ही पाहिला ना, तर असं वाटलं की आपण मूवी पाहतो की काय. ज्यावेळेला इंटरव्ह्यू होता, काहीसा सस्पेन्स बाकी होता, त्याच्यामध्ये आतमध्ये आला बंटी, त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकार आले. 4 मध्ये 12 बनवायच्या होत्या, दुसऱ्या बॉलवरती तो बाद झाला. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जोगी भोईर गेला, त्याच्याकडनं अशा अपेक्षा होत्या, परंतु काय बॉलिंग झाली. आतापर्यंतच्या क्रिकेटच्या या हंगामामध्ये आपण गेलो तर स्पेशली ओम नर्मदेश्वर किरवली संघ आहे ना, तो बॉलिंगच्या माध्यमातून पुढे गेलाय. सो आता त्यांची जशी बॉलिंग झाली ना, तर या 43 धावसंख्या रोखण्यासाठी आगासन टीमची बॉलिंग तशीच आता चांगली होणं गरजेचं आहे. आणि आलाय चंद्रकांत पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल व्हेरिएशन स्विचिटचा फटका, फिल्डिंग चांगली झाली आपण असं म्हणू शकतो, कारण जिथे रिव्हर्स अटेम्प्ट केलं गेलं, फिल्डरकडे जलद गतीने बॉल गेला, त्याने अडवला गेला. जे धावफलक 2 ओव्हरमध्ये होतं आपण पाहिलं तर 33, ते आता पुढे जात असताना 34 या आकड्यावरती 43चा बचाव करायचा आहे. त्या अनुमानाने एखादी विकेट जर आली ना तर मजा येईल या मॅचमध्ये. कुलवटापाचा बॉल रणनीती चांगली, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर टाकला जाणारा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. स्पेशली आमच्या समोर जेव्हा सरळ खेळपट्टी असते ना, तेव्हा आम्हाला ॲक्युरेटली समजतं की लेग स्टंप की ऑफस्टंपच्या बाहेर बॉल गेलाय, परंतु इथनं क्रॉस आहे. परंतु हरकत नाही, फॉर्च्यून इव्हेंट आमचं काम सोपं करतोय. कुलवटापाचा बॉल उचलला गेला, बॉल हवेमध्ये विकेट मिळू शकते. चर्चा चालू होती की एखादी विकेट आली तर कदाचित क्लायमॅक्स या मॅच मधला बदलू शकतं. तेच झालं, फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना तो म्हणजे जितू मैदानाच्या बाहेर.
क्या बात आहे. अशी सारी संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली. जरूर रात्रीचा खेळ सुरू आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी किंवा जे युवा आहेत त्यांच्यासाठी मी 5 गोष्टी जरूर सांगेन. त्या 5 गोष्टीपासून तुम्ही लांब राहा. दारू पारू जुगार, त्याच्यानंतर पबजी आणि याच चौघांना मागे टाकणारा एक खेळ म्हणजे तो सध्या तुम्ही खेळत आहात परंतु तो तुम्हाला कधी बुडवेल सांगता येत नाही. त्याचं नाव म्हणजे जंगली रमी. तिच्यापासून लांब राहा नाहीतर तुम्हाला बर्बाद होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आमच्या डोळ्यासमोर भरपूर सारी उदाहरण आहेत कारण जंगली रमीच्या माध्यमातून भरपूर लोक बर्बाद झालेत. स्कोर आहे या ठिकाणी 35-43चं लक्ष्य होतं. 10 मध्ये 8 बनवायचे आहेत. 43 धावसंख्या बनवायच्या होत्या. त्या अनुमानाने बॉलिंग सध्या तरी अगदी पॉवर पॅक 3ऱ्या ओव्हरमध्ये झाली. चंद्रकांत पाटीलने पहिली विकेट काढली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि आता जितू पाटील बाद झाल्यानंतर नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. नितीन पाटील बॉलर आहे. चंद्रकांत पाटील त्याच्या समोर. हो चांगला बॉल खोलवर टप्प्याचा रणनीती चांगली होती. ब्लॉक केलं गेलं. बॅकअपला ही फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु बॉल मागे गेल्यानंतर बॅकअप उशिरा मिळतंय आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचलला गेलाय. तो म्हणजे टीम देसाई 40+ तिसरीचाही प्रयत्न होता परंतु थांबले गेलेत. 6 बनवायचे आहेत. अजूनही बॉल शिल्लक आहेत 9 बॉल 6 हे समीकरण ना सध्या तरी असं वाटतंय की देसाई 40+ विकेट राखून हा सामना जिंकेल. परंतु अजून एखादी विकेट चंद्रकांत पाटील याच्या ओव्हरमध्ये आली ना तर अजून धावसंख्या कदाचित गाळू शकते. तो कोलोटापाचा बॉल अगदी मागे चाललाय. तडमॅन त्या ठिकाणी ॲक्शनमध्ये होते परंतु पायाच्या सायने वहा. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग झाली. जरूर 2 धावा सेव्ह केल्यात. क्रिकेटच्या या परिपटलावरती ना तुमचे सगळे अवयव हे ॲक्टिव्ह असले पाहिजेत. मग तुम्ही जेव्हा बॉल डीपमध्ये पाहता तेव्हा तुमची नजर चांगली असली पाहिजे. तुमचा पावलांचा वेग चांगला असला पाहिजे. बॉल जेव्हा तुम्हाला फिल्डिंग करत असताना फेकायचा असतो तेव्हा तुमचा हातांचा जो भाग आहे ना तो हातांचा भाग जास्त तुम्हाला वापरावा लागतो. त्याच अनुमानाने बॉटम हँडचा सुंदर वापर आणि या मॅचला फिनिशिंग टच या ठिकाणी देत असताना मोठ्या फटक्याने या ठिकाणी सामना झाला. फिनिश तब्बल आपण जर बॉल पाहिले तर 7 बॉल ठेवत असताना हा सामना जिंकलाय देसाई 40+ न आणि तो झालाय पुढच्या फेरीमध्ये दाखल. म्हणजे तुम्हाला सामना पाहायला मिळेल टीम नागाव 40+ त्याच्या विरोधात टीम देसाई 40+.